नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज. आणि मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण ना एक मेकअप ट्युटोरियल बघणार आहे. पिंटरेस्ट झालं किंवा इंस्टाग्राम झालं, आजकाल आहे ना हा टोस्टी मेकअप लुक जो आहे तो खूप जास्त ट्रेंडमध्ये, जर तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर असा ब्राऊन आणि मस्त थोडेसे न्यूड ब्राउनिश आणि ग्लॉसी लिप्स, छान लॅश आणि असा तो मेकअप लुक आहे. तर तो आज आपण रिक्रिएट करणार आहे, टिंट ऑफ इंडियन अटायर. त्यासाठी मी ही साडी नेसलेली आहे आणि साडीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मी ती कुठनं घेतली आहे, कोणाकडनं घेतली आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं इंस्टाग्रामचं हँडल पण मी मेन्शन करेल. जर तुम्हाला साडी आवडली, याचा पूर्ण लुक मी इकडे बाजूला पोस्टच करते की साडी कशी दिसते. खूप सुंदर असं लिनन कॉटनची साडी आहे. खूप 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 छान आहे, म्हणजे जाम भारी आहे. आणि त्याच्यात हा कॉफी कलर तर आणि मुद्दाम ही साडी निवडली यासाठीच आहे, कारण जो लुक आपल्याला क्रिएट करायचा ना टोस्ट सारखा, टोस्ट कसा असा ब्राउनिश ब्राउनिश असतो जरासा, तसं तर मला हे मॅच करायचं होतं. म्हणून ही जी माळ आहे ही मी लोकल शॉपमधनं घेतलेली आहे. हे जे कानातले आहेत ते मी कॅम्पमधनं घेतलेले आहेत. बाकीच्या आजच्या मेकअप ट्युटोरियलमध्ये जे काही मी प्रोडक्ट यूज करणार आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला नक्कीच विसरू नका. आणि आता आपण जास्तच इंट्रो न देता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी मी स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. मी मॉइश्चरायझर लावले. त्याआधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला होता आणि मॉइश्चरायझर मी जे यूज केलेलं आहे ते निव्हियाचं यूज केलेलं आहे. आता आपण लावणार आहोत प्रायमर. प्रायमरसाठी मी आज यूज करणार आहे हे मार्सचं प्रायमर, जे ग्रिपिंग प्रायमर आहे. अगदी थोडंसं घ्यायचं आपल्याला आणि ते तिथे तिथे लावायचं जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स आहेत. प्रायमर आपलं लावून झालं. यानंतर मी यूज करणार आहे डार्क कलरचं कन्सिलर. त्या कन्सिलरनं मी माझ्या चेहऱ्यावरती जे काही पिगमेंटेशन आहेत ते पिगमेंटेशन हाईड करणार आहे. त्यासाठी मी इथे यूज करणार आहे हे इनसाइड कॉस्मेटिकचं MN30 नंबरचं जे कन्सिलर आहे ते वालं HD कन्सिलर आहे. त्यामुळे याचं फिनिशिंग, याचं कव्हरेज खूप सुंदर आहे आणि माझ्या आवडत्या कन्सिलर्स पैकी हे एक कन्सिलर आहे. आणि एक 30 सेकंदानं आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचंय. ब्लेंड करण्यासाठी मी इथे ब्रशचा वापर केलाय, पण तुम्ही ब्लेंडरचा पण वापर करू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं. ब्लेंड करताना प्रोडक्ट हलवायचं नाही आपल्याला, जिथल्या तिथेच पुश करून लावायचं आहे. यानंतर मी टू फेस कंपनीचं एक कन्सिलर यूज करते, जे थोडंसं ना माझ्या स्किन टोनला मॅच आहे. त्यामुळे मी हे पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. आज फाउंडेशन आपण स्किप करतोय, त्याऐवजी मी वापरते कन्सिलर. जर तुम्ही फाउंडेशन यूज करणार असाल तर तुम्ही कन्सिलर हे वालं एक्झॅक्ट मॅच स्किन टोनचं ना स्किप केलं तरीही चालेल. आणि आता आपल्याला याला ब्लेंड करून घ्यायचंय. हे ब्लेंड करण्यासाठी मी यूज करणार आहे ब्युटी ब्लेंडर. हा जो ब्लेंडर आहे हा जस्ट गोल्ड या कंपनीचा आहे. खूप सुंदर ब्लेंडर आहे आणि तुम्हाला दिसत असेल किती मऊ ब्लेंडर आहे. आणि याने ना ब्लेंडिंग पण अतिशय सुंदर होतं. आणि एक ड्यूप म्हणून तुम्ही याला नक्कीच ट्राय देऊ शकता. म्हणजे ब्युटिलिशियसचा पण मी ब्लेंडर यूज केलाय, पण मला ना त्याच्यापेक्षा सुद्धा हा ब्लेंडर जास्त आवडला. कारण एकतर प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यूने हा खूप स्वस्त आहे त्यापेक्षा, आणि खूप जास्त स्मूथ पण आहे, त्यामुळे काम पण खूप चांगलं होतंय. तोच ब्लेंडर मी थोडासा डोळ्यांच्या वरती पण फिरवतेय. तर हा जो मेकअप लुक आहे ना, याच्यामध्ये कॉन्टोर खूप जास्त शार्प केलेला आहे
आणि एकदमच ब्रॉन्झी लुक क्रिएट केलंय, तसं सेम आपण करणार आहे. घेतलाय आणि आता याला आपल्याला व्यवस्थित छान असं ब्लेंड करून घ्यायचंय. अगेन ब्लेंडिंगसाठी मी ब्रशचा वापर करणार आहे. जॉ लाईनचं जे ब्लेंडिंग आहे ना, ते तुम्हाला खाली ड्रॅग करायचंय. हे जे ब्लेंडिंग आहे ते आपल्याला हेअरलाईन कडे करायचं आणि हे जे ब्लेंडिंग आहे ते आपल्याला अपवर्ड दिशेने करायचं. आणि नाकाचं जे ब्लेंडिंग आहे ते आपल्याला जागच्या जागीच करायचंय. त्यासाठी तुम्हाला जर ब्रश वगैरे नसेल वापरायचं किंवा ब्लेंडर पण नसेल वापरायचं ना, तुम्ही फक्त तुमच्या बोटाचा वापर करून हे असं खाली ड्रॅग करून तिथल्या तिथे त्याला ब्लेंड करू शकता. नोज कॉन्टोर करायची नाही, खूप सोपी पद्धत आहे आणि खूपच इझी पण आहे. फक्त बोटानं तुम्हाला तिथल्या तिथे ते पसरवायचं आहे अशा प्रकारे. आता एकंदरीत हा जो मेकअप लुक आहे ना, हा थोडासा ब्राऊन आणि अर्धी टोन मध्ये आहे. त्यामुळे ना मी आज जे ब्लश यूज करणार आहे ते सुद्धा असं ऑरेंजिश टाईपचं वॉर्म टोनचं करणार आहे. थोडंसं अगदी लावणार आहे आपण, कारण एवढं ब्लश विजिबल नाहीये, अगदी एकच डॉट आणि बस. आता यानंतर आपण करणार आहोत हायलाइट. हायलाइट करण्यासाठी मी टू फेसचंच कन्सिलर यूज करते. व्हॅनिला असं शेड आहे, माझ्या स्किन टोन पेक्षा खूप लाईट आहे. आणि आता आपल्याला याला पटकन करायचं ब्लेंड. त्यासाठी ब्लेंडरचं यूज करणार आहे मी. आता हा जो काही मेकअप आपण केला ना, त्या सर्वाला आपल्याला करून घ्यायचं. सील करून घेण्यासाठी मी इथे वापरतीये लॉरा मर्सियरची ट्रान्सल्युसंट पावडर पफ वरती मी प्रॉडक्ट घेतलंय, पावडर घेतली आणि सुरुवात केली आहे डोळ्यांच्या खालनं सील करायला. आता हे जे मेकअप लुक आहे ना, ते ब्रॉन्झी मेकअप लुक आहे. त्यामुळे आपण पावडर सेटिंग झाल्यानंतर हुलाचं हे जे ब्रॉन्झर आहे त्याचा वापर करणार आहे. ब्लशचा वापर करणार नाहीये, कारण आतमध्ये जो ब्लश आहे तो तितकासाच पुरेसा आहे आणि तो तितकासाच विजिबल मला पाहिजे. त्यामुळे मी आता फक्त ब्रॉन्झरचा यूज करणार आहे. तेच ब्रॉन्झर मी थोडंसं डोळ्यांवरती पण लावून घेतलंय. जर तुम्ही हा फोटो किंवा हा जो मेकअप लुक आहे तो जर बघितला ना, तर नाकाचं कॉन्टर खूप जास्त विजिबल आहे. त्यामुळे मी थोडंसं डार्क केलंय. आता यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा आहे. आय मेकअपसाठी मी हे जॅकलिन हिलचं आणि मॉर्फीचं जे पॅलेट आहे माझ्याकडचं ते मी यूज करणार आहे. यामध्ये सर्व ब्राऊन टोनच आहेत, त्यामुळे मी हेच पॅलेट प्रेफर केलंय. सर्वात आधी ट्रान्झिशन कलर आपल्याला देऊन घ्यायचे. जेव्हा तुम्हाला असं खूप इंटेन्स लुक क्रिएट करायचं असेल ना, म्हणजे स्मोकी आईज वगैरे करायचे असेल, तेव्हा प्रेफर करा की तुम्ही पहिले लिक्विड किंवा क्रीम बेस द्या थोडासा त्या शेडचा, आणि मग त्यावरती पावडर प्रोडक्ट अप्लाय करा. खूप सुंदर पिगमेंट येतं आणि खूप फास्ट प्रोसेस होते. नाहीतर खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे की तो पिगमेंट किंवा ती शेड दिसेपर्यंत रिअप्लाय करत बसणं. आता या आय मेकअप मध्ये ना
आउटर कॉर्नरला थोडीशी डेप्थ आहे आणि बस. सेम ब्राऊन कलर लोअर लॅश लाईनला पण आहे, तो पण लगेच लावून घेऊयात आपण. आणि ह्या आयशॅडो पॅलेट मधला जो लाइटेस्ट कलर आहे ना, तो थोडासा मी इनर कॉर्नरला लावते. आज आपण शिमर किंवा ग्लिटर जे आहे ना ते थोडंसं नाही लावणार आहोत. पण जर तुम्हाला शिमर लावायचं असेल तर तुम्ही हा जो स्पेस दिसतोय आपला, या स्पेसमध्ये शिमर ऍप्लिकेशन करू शकता. आता आपल्याला आयब्रोज डिफाईन करायचे, त्यासाठी अगोदर आपण विंचरून घेऊयात आणि मग त्यानंतर आयब्रो प्रोडक्ट यूज करूयात. ओ माय ब्रो नायकाचं मस्कारा. आणि ना मस्कारा ऍप्लिकेशनच्या अगोदर ज्या पेन्सिलला मी लिप लाईन करणार आहे तीच पेन्सिल मी यूज करणार आहे काजळ म्हणून. ही जी पेन्सिल आहे ती आहे मार्सची आणि डीप डाऊन असं याचं शेड आहे. आणि मेकअप एंड करणार आहे मस्कारानं. आता यानंतर आपण करणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिकसाठी ना सेम मगाशी जी लिप लायनर पेन्सिल मी यूज केली तीच मी यूज करते, मार्स कंपनीची. आणि या लुकमध्ये जे लिप्स आहेत ते आउटरला खूप डार्क ब्राऊन आहेत आणि सेंटरला न्यूड आणि ग्लॉसी असे आहेत. तर सेम आपण रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेंटरला मी काहीच अप्लाय केलेलं नाही, तिथे आपण न्यूड लिपस्टिक अप्लाय करणार आहे. ही जी न्यूड लिपस्टिक मी लावणार आहे ती आहे नायकाची बॉम्बे 01 नंबर. आपण आउटर लाईन ना अजून थोडंसं डार्क करूयात. नंतर हायलायटर आपण लावतोय. हायलायटर मी इथे यूज करते डिओरचं. अगदी थोडंसं आयब्रो बोनला लावते. आता लास्ट टचअप म्हणजे लिप ग्लॉस लावायचं आपल्याला. मी जे लिप ग्लॉस इथे यूज करते हे आहे अनास्तासियाचं. इतना ना मुझसे तो प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा. आणि हा आहे मेकअपचा फायनल लुक. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं असेल, शिकायला भेटलं असेल. आणि जर असं असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब, कारण तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशनचं काम करतं. खूप मोठा पल्ला अजून आपल्याला एकत्र गाठायचा आहे, त्यामध्ये तुमची साथ मला खूप जास्त गरजेची आहे. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की ॲटलिस्ट त्या युनिवर्सनं तुम्हाला माझ्या पेजवरती आत्ता पोहोचवलं तरी. आणि जर आधीपासून तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि जर नव्यानेच मला पाहत असाल तर हॅलो, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल, लाईफस्टाईल किंवा फॅशनमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच ते सबस्क्राईबचं बटन दाबलं पाहिजे आणि त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे तीही दाबली पाहिजे. कारण ती जर तुम्ही दाबली नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर, आणि मग तो तुमच्याकडनं मिस होऊ शकतो. तर असं होऊ नये म्हणून ती बेल आयकॉनही दाबा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, बाय.